इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पार्टी दरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केला। कल्याण पूर्वेतील आडिवली येथून ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली। त्यानंतर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला अटक केली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे मृत वाजिद सय्यद आणि आरोपी परेश शेळकर हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते आणि काही दिवसातच ते एकत्र चायनीज रेस्टॉरंट सुरू करणार होते। मिळालेल्या माहितीनुसार मलंग रोडवरील आडिवाली संकुलातील रहिवासी परेश शेळकर आणि वाजिद सय्यद हे दोघे भागीदारीत चायनीज कार सुरू करणार होते। दोघांनीही यासाठी तयारी केली होती आणि काही दिवसातच चायनीज सेंटर सुरू करणार होते। नवीन व्यवसायाबद्दल दोघेही खूप खुश होते आणि त्याच आनंदात त्यांनी दारू पार्टीचे आयोजन केले होते। आडिवालीतील एका बांधकामाधीन इमारतीत पार्टी सुरू होती। त्यात त्याचे इतर मित्रही उपस्थित होते। यावेळी वाजिद आणि परेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद इतका वाढला की संतापलेल्या परेशने वाजिदच्या डोक्यात लोखंडी प्लेट मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। मात्र परेशनेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा आढावा घेत आरोपींना अटक केली। घटनेनंतर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला। मात्र रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय। 12 तास उलटून गेले तरीही अद्याप मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आलेले नाही। त्यामुळे मृतकाच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। याबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की फॉरेन्सिक टीमची अनुपस्थिती आणि तांत्रिक बिघाडामुळे शवविच्छेदन झाले नाही। त्यामुळे डॉक्टरांनी मृतकाच्या नातेवाईकांना मुंबईला येण्यास सांगितले।